बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलांच्या परिवाराला 50 लाख रुपये द्यावे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची मागणी। दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी नंदुरबार विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे रवींद्र वडवी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। नंदुरबार तालुक्यातील लोह येथील शासकीय आश्रमशाळेत दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी शाळेतील एका 8 वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला चढवला होता। त्यात बालकाचा मृत्यू झाला। याची दक्षता घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे रवींद्र वडवी, नितीन जगताप, बाळासाहेब मोरे, हेमंत वडवी, दिनेश वडवी, प्रणय पाटील यांनी भेट देऊन सर्व झालेल्या प्रकरणाची पाहणी केली व तेथील मुख्याध्यापक, शिक्षक व वन विभाग अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा करून माहिती जाणून घेतली। तसेच मृत्यू झालेल्या मुलांच्या परिवाराला 50 लाख रुपये मिळावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे। आपल्या परिवर्तन 24 न्यूजसाठी प्रवीण चव्हाण, नंदुरबार तालुका प्रतिनिधी। ठसे जे आहे ते बिबट्याचे किंवा वाघाचे ठसे आम्हाला आढळून येत नाही, ते तरसचे ठसे आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे। मग आता आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तरस हा शेतकऱ्याचा मित्र म्हटला जातो, परंतु जी घटना घडलेली ते पाहता आपल्याला असं पण म्हणता येईल की वन्यजीव प्राणी हे आपल्या मानवी वस्तीमध्ये घुसत आहे आणि कितीही केलं तरी ते जंगली प्राणी आहे। समजा त्या तरसने शेतकऱ्याचा मित्र जरी असेल तरीसुद्धा त्यांनी जर ते हमला केला असेल किंवा ती बाईट केली असेल तर हे जे आहेत हे सगळं याच्यामध्ये निष्पन्न होईल, PM-मध्ये निष्पन्न होईल। पण त्या ठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्याचं म्हणणं वेगळं आहे, शालेय प्रशासनाचं म्हणणं वेगळं आहे। कुठंतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं की नेमकी ही घटना कोणत्या प्राण्यांनी केली असावी का, या ठिकाणी अजून वेगळंच काहीतरी आहे अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह निर्माण होतं। आपण PM आश्रमशाळा आदिवासी विभागाकडनं त्याच्या पालकाला 2 लाख रुपये दिले जातील अशा प्रकारची माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे आणि वन विभाग 10 लाख रुपये देणार आहे। वन विभाग 10 लाख रुपये देणार आणि आदिवासी विकास विभाग 2 लाख रुपये देणार। तर आम्हाला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की आदिवासी विकास विभाग 2 लाख रुपये त्या ठिकाणी जे देऊ केलेले आहे, एका विद्यार्थ्याच्या एका मृत्यूची किंमत 2 लाख रुपये आपण त्या ठिकाणी देत आहात, तर अत्यंत ही चुकीची गोष्ट आहे। आम्ही त्या ठिकाणी पालकाच्या वतीने आम्ही सांगतो की त्या जीवाची किंमत ही मोजण्यासारखी नाही, परंतु त्याला 2 लाखाऐवजी 50 लाख रुपये त्याला द्यावे आणि वन विभागाने सुद्धा 10च्या ऐवजी त्यांनीसुद्धा 50 लाख रुपये द्यावे। अशा प्रकारे ही जी भरपाई म्हणजे त्या पालकाला कुठंतरी सात्वनपर त्या ठिकाणी देण्यात यावी।